कोल्हापूरच्या शाहूपुरी परिसरातील कुंभार गल्ली परिसरामध्ये पूरस्थिती उद्भवली आहे। कुंभार गल्ली परिसरातील रहिवासी क्षेत्रामध्ये नाल्याचं पाणी शिरलेलं आहे। महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या शाहूपुरी परिसरातील कुंभार गल्ली परिसरामध्ये पूरस्थिती उद्भवलेली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच पंचगंगा नदीनं आपली धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर शहरातील सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो, मी आता आहे कुंभार गल्ली परिसरामध्ये आणि इथं आपण बघू शकतो जी काही घरं आहेत त्या घरांमध्ये आता पाणी जायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 4 ते 5 फूट पाणी या सगळ्या घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। या घरांच्या बाजूला जी काही जयंती नाला आहे या नाल्याचं पाणी हे आता या सगळ्या घरांमध्ये शिरायला सुरुवात झालेलं आहे आणि एकूणच आपण बघतोय की त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये आता पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणावं लागेल। अजूनही पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधली वाढ कायम आहे। राधानगरी धरणातून देखील 10,000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे। त्यामुळे अजूनही या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती गंभीर होण्याची भीती जी आहे ती आता व्यक्त केली जाते। हा सगळा कुंभार गल्लीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती तयार करण्याचं काम केलं जातं। मात्र आपण बघतोय पाणी वाढल्यानंतर इथल्या रहिवाशांनी या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या वर ती नेऊन ठेवलेल्या आहेत, सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलेल्या आहेत। काही लोकांचं स्थलांतर देखील महापालिकेने केलेलं आहे। वृद्ध जी काही लोक आहेत त्यांना विशेषतः निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात आलेलं आहे। मात्र आपण बघतोय कशा पद्धतीची पूर सदृश्य परिस्थिती। धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स